नमस्कार, मी राधिका रेडकर। सगळं आवरलं, सगळं काम आवरलं। रात्रीचे 10 वाजलेले आहेत, पण ताजी घटना तुम्हाला सांगावी म्हणून हा व्हिडिओ करते। मी मागच्या याच्यात म्हटलं तसं 11वी ते 10वीच्या याच्यामध्ये म्हटलं तसं नातू छान यांनी पास झाला 10वी। मग आता सगळ्या मैत्रिणींना पेढे द्यायचे, त्यानिमित्ताने घरी बोलवावं म्हणून जेवायला बोलवलं होतं। आम्ही सगळ्या मैत्रिणी आता 75 ओलांडून गेलेले असल्यामुळे आमच्या घराचं बाहेर पडणं म्हणजे एक मोठं अचीवमेंट अशी झालेली आहे। म्हणजे काय होतं, हे आता ही 7वी वेळ आहे। 6 वेळा आम्ही ठरवलेलं होतं आणि दर वेळेला कोण आजारी आहे, कोणाकडे आजारी आहे, कोणाला बघायला जायचं, कोण बघायला आले, या टाईपचे असंख्य अडचणी निघून आमचं हे म्हणजे भेटणं हे रहित होत होतं। यावेळी सुद्धा मी बोलवलं होतं, म्हटलं बायानो या, आता माझा नातू छान मार्कांनी पास झालेला आहे, आपण सेलिब्रेट करूया, आणखीन आता हे जमवाच। तर त्याप्रमाणे तरी त्यातली एक जण गेलीच होती लग्नासाठी गावाला, त्यामुळे ती येऊ शकली नाही, पण बाकीच्या लांबून बिचाऱ्या आल्या सगळ्या जणी, गप्पा मारल्या। खूप दिवसांनी भेटलो होतो, तर मी काय बोलू आणि काय नको, प्रत्येकीला काही ना काहीतरी सांगायचं होतं। आपल्या घरातल्या अडचणी बोलायच्या होत्या, आपल्या ह्याच्यातले गमतीदार प्रसंग सांगायचे होते, जुन्या आठवणी काढायच्या होत्या। त्यावेळी वर्गात काय झालं, तू अ मध्ये होतीस का ब मध्ये होतीस, इथपासून सुरुवात करून, कारण आम्ही सगळ्या माझ्या मते 5वी ते 11वी पर्यंत एकाच शाळेमध्ये एका वर्गात होतो। सुरुवातीला कोणी ब मध्ये होतं, कोणी अ मध्ये होतं, मग केव्हा आलो, तुझ्या शेजारी कोण बसत होतं, इथपासून अमक्याचं तमकं झालं, तमकीला इतकी मुलं आहेत, हिची मुलं फॉरेनला आहेत, ती एकटीच, असं ते सगळे आमच्या गप्पा मस्तपैकी झाल्या। आणि काही करू नको असं म्हणून मी आज आमच्या पद्धतीचं खतखतं म्हणजे जे मिक्स भाजी म्हणतात ना, तसा सारस्वती पदार्थ केलेला होता। तो अक्षरशः असा मोठा टोप भरून झालेला होता, मोठं भांडं भरून, कारण त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या थोड्या पडल्या, तर परत त्याच्यामध्ये खोबरं आणि हे सगळं पडतं, मस्त झालं होतं। सगळ्या गप्पा झाल्या आणि अगदी जाताना एकमेकींना मिठी मारून आम्ही आता परत कधी आता चुकवायचं नाही गं, परत भेटायचं बरं का, काही झालं तरी, कशी अडचण आली तरी भेटायचं बरं का, असं करून बाय सगळं करून मी बाय करून ते घरामध्ये आले आणि हुश्य आता बसूया थोडा वेळ शांतपणाने म्हणून बसले। तर ज्या कारणासाठी मैत्रिणींना बोलावलं होतं की नाही, पेढे नातवाच्या परीक्षेचे खायला, ते पेढ्याचं बॉक्स माझ्याकडे हसून बघत होतं आणि डोळे मिचकावत होतं। म्हणजे पेढे राहिले इथे आणि ज्यांना बोलावलं होतं त्या कामासाठी त्या बिचाऱ्या तशाच गेल्या। पण ते शेवटी मैत्रिणी आहेत, बालमैत्रिणी आहेत। आता उद्या ही गोष्ट मी त्यांना सांगणार आहे आणि आम्ही मनसोक्त हसणार आहोत, आहे ना मजा।